Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, रीनीट 2026 ची परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना 200, 250 किंवा त्यापेक्षा कमी मार्क येत आहेत व या विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्रामध्ये BHMS या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे। तर या विद्यार्थ्यांना ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या योजना असतात, स्कॉलरशिप आहे, त्या अंतर्गत जर प्रवेश घ्यायचा असेल तर कॅटेगरीनुसार किती मार्क लागतात, ऑल इंडिया काय सेफ रँक आहे, या संपूर्ण गोष्टींसंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये BHMS ला प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, रीनीट 2026 ची आन्सर की आल्यानंतर जवळपास 90 ते 95% विद्यार्थ्यांनी आपापले अंदाजित मार्क काढले असतील व त्यानुसार तुमचा फायनल स्कोर काय येऊ शकतो त्याचा एक अंदाजा तुम्हाला मिळालाच असेल। जे काही तुमचे मार्क आलेले आहेत त्यानुसार आता तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये प्रवेश मिळतो याची तयारी तुम्ही करायला हवी। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण BHMS कॅप राऊंड 1 स्टेट कोटाचे कट ऑफ पाहत आहोत। मागील वर्षी कॅटेगरीनुसार राऊंड 1 मध्ये विद्यार्थ्यांना या मार्कापर्यंत BHMS ला प्रवेश मिळाला होता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जेही विद्यार्थी OBC मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 230 मार्क, SC कॅटेगरीचा कट ऑफ 231, ST कॅटेगरीला 181, VJ कॅटेगरीला 233, NTB ला 213। तसेच जर आपण खालील कॅटेगरी पाहिल्या NT2, NT3, NTC तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता NTD ला 231 मार्क, VJ कॅटेगरीला 233, NTB ला 213, NTC ला 234, SCBC ला 216 आणि जे विद्यार्थी EWS मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 235 व ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 228 मार्कापर्यंत राहिला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कॅप राऊंड 1 मध्ये ऍडमिशन झाले होते। हा तर झाला कॅप राऊंड 1 चा कट ऑफ। आता फायनल जो काही राऊंड झाला होता त्यामध्ये कट ऑफ किती मार्काने कमी झाला व विद्यार्थ्यांना किती मार्क आणि ऑल इंडिया रँकवर ऍडमिशन मिळालं ती माहिती आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे आहेत मागील वर्षी फायनल ऍडमिटेड कॅन्डिडेटचे स्कोर। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, OBCचा जो फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे तो गेला होता 230 मार्कापर्यंत, परंतु फायनल राऊंड मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 179 मार्कावर विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला आहे। फर्स्ट राऊंड आणि लास्ट राऊंडच्या कट ऑफ मध्ये साधारण 50 मार्काचा फरक पडला होता। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क येत आहेत, 30-40 मार्क कट ऑफ पेक्षा कमी येतात, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही। महाराष्ट्रामध्ये BMS व BHMS साठी खूप राऊंड होतात। जोपर्यंत या कॉलेजच्या जागा भरल्या जात नाहीत तोपर्यंत राऊंड होत असतात व फर्स्ट राऊंड आणि लास्ट राऊंडच्या कट ऑफ मध्ये साधारण दरवर्षी 25 ते 30 मार्काचा व काही कंडिशन मध्ये 40 ते 50 मार्कापर्यंत देखील फरक दिसून येतो। तर या ठिकाणी तुम्ही हे जे काही फायनल कट ऑफ आहेत ते पाहून घ्या। SC कॅटेगरीला 174, ST मध्ये 119, VJ मध्ये 188, NT1 मध्ये 146 व जे विद्यार्थी NT2 मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 182, OBC कॅटेगरीला 179, SCBC मध्ये 155 आणि जे विद्यार्थी EWS मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 190 व ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो EWS प्रमाणेच राहिला होता। हा शेवटचा जो कॉलम तुम्हाला दिसत आहे तो IQ म्हणजेच मॅनेजमेंट कोटाचा आहे। मॅनेजमेंट कोटामार्फत 120 मार्कावर या कॉलेजमध्ये मागील वर्षी प्रवेश झाले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही
ही जी काही ऑल इंडिया रँक आहे ती लक्षामध्ये ठेवा. जर तुमचा यावर्षी ऑल इंडिया रँक साधारण 8 लाख किंवा 8.5 लाख पर्यंत आला किंवा त्यापेक्षा 10-20 हजार जास्त देखील आला तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BHMS या कोर्समध्ये प्रवेश मिळेल. हे तर झालं स्टेट कोटा संदर्भात. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही ऑल इंडिया कोटा 15% राऊंड होतात त्याचा जर आपण विचार केला तर त्या राऊंडचा कट ऑफ देखील खूप कमी गेलेला होता. या ठिकाणी तुम्ही हे ऑल इंडिया कोटाचे कट ऑफ पाहू शकता. राऊंड 2 मध्येच या कोटामार्फत विद्यार्थ्यांना 180, 183, 188 या मार्क दरम्यान BHMS ला प्रवेश मिळाले होते. या ठिकाणी या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक देखील तुम्ही पाहू शकता. 8.5 लाख 9 लाख याच्या जवळपास ऑल इंडिया रँक आहे. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी 200, 220 किंवा त्यापेक्षा कमी मार्क येत आहेत अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नका. हा जो काही रँक आहे तो लक्षात ठेवा. त्या रँक पर्यंत जर तुमचा रँक आला तर तुम्हाला मग 150 असतील, 160 मार्क असतील, त्या मार्कावर देखील महाराष्ट्रामध्ये प्रवेश मिळू शकतो. प्रवेश घेण्याचे विविध मार्ग आहेत. स्टेट कोटा आहे, ऑल इंडिया कोटा आहे, मॅनेजमेंट कोटा आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राबाहेर जाण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना या मार्कवर देखील महाराष्ट्राबाहेर 2 ते 2.5 लाख प्रतिवर्ष फीसमध्ये BMS ला प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे ॲडमिशनचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थी व पालकांना या संदर्भात योग्य माहिती आणि मार्गदर्शन नसल्यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जातं व लाखो रुपयाचं नुकसान होतं. तर विद्यार्थी व पालकांनी योग्य त्या व्यक्तीकडे प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन घ्या, जेणेकरून अशा पद्धतीने तुमचं देखील ॲडमिशन मार्गी लागेल व योग्य त्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल. या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. बालाजी एज्युकेअर मार्फत अगदी रजिस्ट्रेशन पासून ते फायनल ॲडमिशन पर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल. दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांची मदत करत आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मागील वर्षी शेकडो विद्यार्थ्यांची ॲडमिशन आपण मेरिटनुसार मार्गी लावलेले आहेत. यावर्षी जर तुम्हाला देखील आमची मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून पेड काउन्सिलिंग संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.